सांगलीत कृष्णामाई महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय अशी माहिती महोत्सव समितीचे महेंद्र भाऊ यांनी आज सांगितली आहे। गणपती पंचायत संस्थान व महानगरपालिका कृष्णाई महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमात संपूर्ण सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी यावं असं आवाहन महेंद्र भाऊ यांनी केलं। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। पाणी पण सोडायला लावले, त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्या, 1.5 फुटानं पाण्याची पातळी वाढल्या। आमचे पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांना सुधीरदादा यांनी विनंतीपत्र पाठवलं आणि फोनवरही आम्ही दोघांनी बोललो। आपल्या पूजेसाठी जल सोडले, त्यामुळे ते दिसायला लेवलच्या पायरीला यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण 2025चा हा भव्य दिव्य उत्सव साजरा करणार आहोत। यामध्ये अनेक प्रकारे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान आपल्या सगळ्यांना केलेले आहे। आता आपण पाहिलं तर या ठिकाणी अगदी सुशोभीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे। महापालिकेने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून अगदी सुंदर आणि सुसज्ज असं हे घाट केलेलं आहे, जेणेकरून आपल्या सांगलीतील नागरिकांना आपल्या संस्कृतीचं महत्त्व आणि आपल्या कृष्णामाईचं महत्त्व लक्षात येईल। कारण आपली कृष्णामाई ही प्रदूषणमुक्त झाली पाहिजे आणि त्याचं शास्त्रीय कारण पण असं आहे की कृष्णामाई ही आपल्या प्रमुख नद्यांमध्ये मोडणारी आपल्या देशातली मुख्य नदी आहे। ही जीवन जल वाहिनी आहे आणि तसेच ही कृष्णामाई गंगामाईची मोठी बहीण आहे आणि आपल्या शास्त्र पद्धतीच्या अनुसार मोठ्यांना लहानांनी भेटायला जायचं। याच अनुषंगानं गंगामाई या ठिकाणी आपल्या कृष्णामाईला भेटीला येते आणि तोच क्षण म्हणजे आपल्या सांगलीकरांची जत्रा, आपल्या सांगलीकरांची यात्रा आणि आपल्या सांगलीकरांचा महोत्सव आणि त्यासाठी ही केलेली सुंदर अशी तयारी। तर मी सगळ्या सांगलीकरांना, सर्व घटकातल्या, सर्व क्षेत्रातल्या, सर्व संप्रदायातल्या सर्व लोकांना या माध्यमातून विनंती करू इच्छितो की आपण या ठिकाणी यायचं आहे, आपल्या गंगामाईची, आपल्या कृष्णामाईची ओटी भरायची आहे, त्याचं जलपूजन करायचं आहे आणि हे पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे। माझी सगळ्यांना नम्र विनंती या माध्यमातून राहील। मी एक कृष्णामाई पुत्र, एक सांगलीकर।